सर्वप्रथम B.Com भाग 1 या वर्गात प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं मी स्वागत करतो. कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात आपण सर्वांनी B.Com पार्ट 1 साठी प्रवेश घेतला. हा आपला चांगला निर्णय आहे. B.Com भाग 1 ला मायक्रो इकॉनॉमिक्स, सूक्ष्म अर्थशास्त्र हा आपला विषय आहे. या विषयात या अर्थशास्त्राचं विश्लेषण करण्याच्या प्रमुख पद्धती दोन आहेत. एक म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्रीय विश्लेषण पद्धत आणि दुसरी स्थूल अर्थशास्त्रीय विश्लेषण पद्धत. आपल्याला यावर्षी सूक्ष्म अर्थशास्त्रीय विश्लेषण पद्धतीचा आपण अभ्यास करणार आहोत. तर पहिल्यांदा सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे काय हे आपण पाहणार आहोत. त्यासाठी मी एक उदाहरण देतो. संपूर्ण वृक्षाचा अभ्यास म्हणजे स्थूल अर्थशास्त्रीय विश्लेषण पद्धती आणि वृक्षाच्या एका फांदीचा अभ्यास म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्रीय पद्धती होय. याचा अर्थ अर्थव्यवस्थेतील लहानात लहान घटकाचा अभ्यास म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र होय. अर्थशास्त्रातल्या अर्थव्यवस्थेतल्या लहानात लहान घटकाचा अभ्यास म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र होय. यावरून आपल्या लक्षात आलं असेल की सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे काय. तर या सूक्ष्म अर्थशास्त्रात आपलं जे पहिलं युनिट आहे ते म्हणजे मागणी व उपभोक्त्याची, ग्राहकाची वर्तणूक. आता हे आपल्याला यापूर्वी अभ्यासाला झाला असेलच. मागणी म्हणजे काय, त्यानंतर मागणीसाठी महत्त्वाचे घटक कोणते. तर अर्थव्यवस्थेतील वस्तू व सेवांच्या किमती ज्या दोन महत्त्वाच्या घटकावरून ठरतात ते दोन महत्त्वाचे घटक म्हणजे मागणी व पुरवठा होय. डिमांड अँड सप्लाय determines the price of goods and services. अर्थव्यवस्थेतील सर्व वस्तू व सेवांच्या किमती या मागणी व पुरवठ्यावरून ठरतात. किमती वाढणे अथवा किमती कमी होणे यावर परिणाम घडवून आणणारे बाजारपेठेतील हे दोन महत्त्वाचे घटक आहेत. वस्तू व सेवांसाठी असणारी मागणी आणि दुसरं म्हणजे वस्तू व सेवांचा पुरवठा. त्यावरून किमती ठरतात. समजा एखाद्या वस्तूची मागणी वाढली आणि पुरवठा पूर्वी एवढाच आहे तर वस्तू व सेवांच्या किमती वाढतात. समजा या उलट वस्तूंची मागणी कमी झाली आणि पुरवठा पूर्वी एवढाच आहे तर किमती कमी होतात. ते हा बाजारपेठेतील एक प्रवाह असतो. आणि म्हणून मागणी व पुरवठा एक दोन महत्त्वाचे घटक आहेत किमती ठरवण्यातले.
आणि आपल्या सर्वांच्या मुखातून नेहमी हा शब्द येतो, मागणी, डिमांड, मागणी, डिमांड. मार्केटमध्ये डिमांड पाहिजे. मागणी हा अर्थव्यवस्थेचा एक प्रकारे प्राण आहे. मागणीमुळेच अर्थव्यवस्थेचे चक्र चालू राहते. उत्पादन, विक्री, रोजगार, उत्पन्न, गुंतवणूक, उपभोग या सर्व क्रिया चालू राहतात. त्याच्या पाठीमागे मागणी हा महत्त्वाचा घटक आहे. आणि म्हणून मागणी म्हणजे काय? मागणीला महत्त्वाचे स्थान आहे अर्थव्यवस्थेत. अर्थव्यवस्थेत आपल्याला आवश्यक असणाऱ्या विविध वस्तू आणि सेवांची लोक मागणी करतात. जीवन जगण्यासाठी लोकांना अनेक वस्तू आणि सेवा रोजच्या व्यवहारात खरेदी कराव्या लागतात, ज्या गरजेच्या असतात. अशा अनेक वस्तू व सेवांना लोक मागणी करतात अर्थव्यवस्थेत. ज्या महत्त्वाच्या वस्तू आणि सेवा आहेत, त्या लोकांच्या राहणीमानाचा दर्जा त्यावरून ठरतो. आणि राहणीमानाचा दर्जा उंचावण्यासाठी लोक अनेकविध वस्तू व सेवांची मागणी करतात. अर्थात ही मागणी करत असताना लोकांचे उत्पन्न सुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहे. आणि म्हणून आता मग मागणी ही संकल्पना खूप मोठी आहे, व्यापक अर्थाची आहे. तिचा संकुचित अर्थ घेता कामा नये. आणि म्हणून मागणीची मग नेमकी व्याख्या काय? मागणी कशाला म्हणतात अर्थशास्त्रात? तर पहिली व्याख्या जी आहे ती प्राध्यापक बेनहॅम यांनी दिलेली आहे. प्राध्यापक बेनहॅम असं म्हणतात, द डिमांड फॉर एनिथिंग ॲट ए गिव्हन प्राइस इज द अमाऊंट इट विच विल बी बॉट पर युनिट ॲट टाइम ॲट द प्राइस. म्हणजे एखाद्या विशिष्ट कालावधीत विशिष्ट किमतीला विशिष्ट वस्तूचे किती नग विकत घेता येतील हे सांगणे म्हणजे मागणी होय. एखाद्या विशिष्ट कालावधीत विशिष्ट किमतीला विशिष्ट वस्तूचे किती नग विकत घेता येतील हे सांगणे म्हणजे मागणी होय. द डिमांड फॉर एनिथिंग ॲट ए गिव्हन प्राइस इज द अमाऊंट ॲट इट which will be bought per unit at the time of the price. विशिष्ट काळात विशिष्ट किमतीला विशिष्ट वस्तूचे किती नग विकत घेता येतील हे नेमके सांगणे म्हणजे मागणी होय. त्यानंतर दुसरी व्याख्या स्टोनिरो हेग यांनी केलेली आहे. डिमांड इन इकॉनॉमिक्स मीन्स बॅक्ड बाय इनफ मनी टू पे फॉर द गुड्स डिमांडेड. मागणी केलेल्या वस्तूंची खरेदी करण्यासाठी आवश्यक असलेले पैशाचे पाठबळ म्हणजे मागणी होय. अर्थशास्त्रात मागणी म्हणजे वस्तूंची खरेदी करण्यासाठी आवश्यक असणारे पैशाचे पाठबळ म्हणजे मागणी होय. वस्तू खरेदीसाठी जेवढे पैसे जवळ आहेत त्या खरेदी करण्याच्या इच्छेला पैशाचे असणारे पाठबळ म्हणजे मागणी होय. यावरून या दोन व्याख्यांवरून आपल्याला मागणीचे स्वरूप स्पष्ट होते. मागणी निर्माण होण्यासाठी पहिल्यांदा ती वस्तू व सेवा खरेदी करण्याची इच्छा व्यक्तीमध्ये असली पाहिजे. वस्तू व सेवा खरेदी करण्याची इच्छा म्हणजे मागणी नव्हे.
वस्तू व सेवा खरेदी करण्याच्या इच्छेला पैशाचे पाठबळ पाहिजे असते. खरेदी शक्तीचे पाठबळ म्हणजे पैसा. परचेसिंग पॉवर म्हणजे पैसा. जे आपल्या लक्षात आलं असेल की पहिल्यांदा इच्छा पाहिजे वस्तू व सेवा खरेदी करण्याची. मागणी व इच्छा यामध्ये फरक आहे. वस्तू व सेवा खरेदी करण्याची इच्छा म्हणजे मागणी नव्हे. केवळ इच्छा व्यक्त करणे म्हणजे मागणी नव्हे. उदाहरणार्थ, पलूसच्या मंगळवारच्या बाजारात फिरणारे सगळे लोक मागणी करतात असं नव्हे. इच्छा जरूर आहे. एखादी वस्तू खरेदी करण्याची इच्छा आहे एखाद्या व्यक्तीला. सर्वांना असे वाटते की आपल्या उत्तम बंगला असावा, गाडी असावी, उत्तम प्रकारची मोटार कार असावी, असं अनेकांना वाटतं, सगळ्यांना वाटते. पण असं वाटणं, अशी इच्छा असणं म्हणजे मागणी नव्हे. आपण मागणीची व्याख्याच करताना असं पाहिलेलं आहे की वस्तू व सेवा खरेदी करण्याच्या इच्छेला पैशाचे पाठबळ पाहिजे. जे जवळ पैसे असतील आणि मग इच्छा असेल तर त्याला मागणी म्हणता येईल. इच्छा आणि मागणी यात फरक आहे. वस्तू व सेवा खरेदी करण्याच्या इच्छेला जेव्हा पैशाचे पाठबळ असते तेव्हा त्याला मागणी असे म्हणतात. इच्छा आणि मागणी यात फरक आहे. म्हणजे सगळ्या लोकांची इच्छा असते आपण उत्तम वस्तू व सेवा दररोज आपल्या उपभोगात याव्यात, उत्तम कपडे असावेत, उत्तम अन्न, फळे, भाजी आपल्याला खरेदी करता यावा, उत्तम वाहन आपल्याजवळ असावे असे वाटते सगळ्यांना. अशी इच्छा असते सगळ्यांची. पण ती इच्छा प्रत्यक्षात येत नाही सगळ्यांची. त्याला कारण लोकांजवळ पैसे नसतात. वस्तू खरेदी करण्यासाठी पैसे पाहिजेत. जवळ पैसे पाहिजेत, खिशात पैसे पाहिजेत. पैसा असेल तरच ती व्यक्ती मागणी नोंदवू शकते, मागणी करू शकते. म्हणजे वस्तू व सेवा खरेदी करण्याची इच्छा आणि त्या इच्छेला पैशाचे असणारे पाठबळ महत्त्वाचे. जवळ पैसे असणे हे महत्त्वाचं आहे. पैसे खिशात असले पाहिजेत तरच ती व्यक्ती मागणी करू शकते. आता दुसरी गोष्ट आहे की डिमांड अँड सप्लाय डिटर्मिन्स द प्राइस ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस. मागणी आणि पुरवठ्याचे हे दोन प्रवाह वस्तू व सेवांच्या किमती निश्चित करण्यास कारणीभूत असतात. प्रामुख्याने इतर अनेक गोष्टी आहेत आणि ह्या दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत. मागणी निर्माण झाली पाहिजे. आता मागणीची संकल्पना प्रत्यक्षात येण्यासाठी प्रमुख 3 अटींची पूर्तता केली पाहिजे. मागणी ही संकल्पना प्रत्यक्षात येण्यासाठी प्रामुख्याने या 3 अटींची पूर्तता झाली तर त्याला मागणी असे म्हणतात. कंडिशन्स फॉर डिमांड, दॅट इज फर्स्ट इज severe willingness to purchase of goods. Severe willingness to purchase of goods and services. वस्तू व सेवा खरेदी करण्याची तीव्र इच्छा मनात असली पाहिजे. हा पहिला भाग. एखाद्या साधूला किंवा संन्याशाला तो ग्राहक असं म्हणता येत नाही किंवा तो फार मागणी करू शकत नाही.
पण सर्वसामान्य व्यक्ती मात्र, सांसारिक गृहस्थ मात्र मागणी निर्माण करतात. कारण साधू व संन्यासी हे कमीत कमी वस्तू आणि सेवांचा उपभोग घेतात. त्यांच्या जीवनाचे उद्दिष्ट काय राहणीमानाचा दर्जा उंचावणे हे नसते. खरे साधू व संन्यासी पूर्वीच्या काळातले जास्त संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर अशा श्रेणीतले जे साधू संन्यासी आहेत, संत आहेत, त्यांनी कधी वस्तूंचा हव्यास धरला नाही. त्यांच्या जीवनाचं उद्दिष्ट निराळ आहे. तर सामान्य लोक मात्र, सामान्य जनता यांच्या मनात मात्र हे वस्तू आणि सेवा खरेदी करण्याची तीव्र इच्छा असली पाहिजे व्यक्तीच्या मनात. ही पहिली अट. दुसरी अट, हॅव्हिंग सफिशियंट मनी टू परचेज दी गुड्स अँड सर्व्हिसेस. आपल्या जवळ पुरेसे पैसे असले पाहिजेत. वस्तू व सेवा खरेदी करण्याची तीव्र इच्छा, त्याचबरोबर त्यानंतर वस्तू व सेवा खरेदी करण्यासाठी आवश्यक असणारे पैसे व्यक्तीजवळ असले पाहिजेत. तिसरी अट आहे, वस्तू व सेवा खरेदी करण्याची केवळ इच्छा आहे आणि पैसे पण आहेत. केवळ या दोन अटी पूर्ण झाल्या म्हणून मागणी निर्माण होत नाही. कारण जवळ पैसे भरपूर आहेत, पण ते खर्च न करणारे लोक सुद्धा अनेक आहेत. समाजात पैसे भरपूर आहेत, पण ते खर्च करत नाहीत. जे कंजूष प्रवृत्तीचे लोक आहेत ते पैसे खर्च करत नाहीत, आणि त्यामुळं ते लोक मागणी नोंदवू शकत नाहीत. त्यांच्याकडून मागणी निर्माण होत नाही. कंजूष प्रवृत्तीच्या लोकांकडून मागणी येत नाही. म्हणजे केवळ वस्तू व सेवा खरेदी करण्याची इच्छा आहे आणि जवळ पैसे आहेत एवढ्यावरच मागणी नोंदवली जात नाही. तर पैसे खर्च करण्याची तयारी पाहिजे व्यक्तीची. विलिंगनेस टू एक्सपेंडिचर ऑफ मनी. पैसा खर्च करण्याची तयारी पाहिजे. म्हणजे राहणीमानाचा दर्जा उंचावण्यासाठी पैसे खर्च करण्याची तयारी पाहिजे व्यक्तीची. टू सॅक्रिफाईस ऑफ मनी. पैशाचा त्याग करायची तयारी पाहिजे, पैसे खर्च करायची तयारी पाहिजे. या तीन अटींची पूर्तता होत असेल तर त्या स्थितीला मागणी झाली असं म्हणता येते. जे वस्तू व सेवा खरेदी करण्याची व्यक्तीची तीव्र इच्छा, त्याचबरोबर इच्छा असलेल्या वस्तू व सेवांची खरेदी करण्यासाठी आवश्यक असणारे पैसे आणि ते पैसे खर्च करण्याची व्यक्तीची तयारी, या तीन अटींची पूर्तता जेव्हा एखाद्या व्यक्तीकडून होते तेव्हा त्याला अर्थशास्त्रात मागणी असे म्हणतात. जे मागणी ही संकल्पना, मागणी आणि इच्छा याच्यामध्ये असा सूक्ष्म फरक आहे. या तीन अटींची जेव्हा पूर्तता व्यक्तीकडून होते तेव्हा एखाद्या वस्तूची समाजात मागणी निर्माण झाली असे म्हणता येते. जेव्हा मागणी असते त्यानंतर मालाची विक्री होते. मालाची विक्री झाल्यानंतर पुन्हा त्याचे उत्पादन केले जाते. म्हणजेच वस्तू व सेवांच्या उत्पादनाची प्रक्रिया अखंडितपणे चालू राहण्यासाठी मार्केटमध्ये त्या वस्तू आणि सेवांसाठी मागणी असली पाहिजे. ज्या वस्तू व सेवांसाठी अशी सतत मागणी असते अशा वस्तू व सेवांचे उत्पादन केले जाते, म्हणजेच पुरवठा केला जातो. त्या बदल्यात उत्पादन घटकांना त्यांचा आर्थिक मोबदला मिळतो, त्यामुळे त्यांना रोजगार मिळतो, म्हणजे त्यांना उत्पन्न मिळते. उत्पादनाच्या घटकांना म्हणजेच भूमी, श्रम, भांडवल व संयोजन या उत्पादन घटकांना खंड, वेतन, व्याज व नफा या स्वरूपात मोबदले मिळतात.
त्यासाठी मागणी हा घटक अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि म्हणून आपण पाहिलं आतापर्यंत सूक्ष्म अर्थशास्त्रात हा पहिला घटक आहे की मागणी म्हणजे काय हे आपण पाहिलं. अर्थव्यवस्थेत मागणीला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. वस्तू व सेवांच्या किमती निश्चित करण्यामध्ये मागणी व पुरवठा हे दोन महत्त्वाचे घटक असतात नैसर्गिकपणे. आणि मग आपण मागणीच्या दोन व्याख्या पाहिलेल्या आहेत. एक बेनहॅम यांची व्याख्या आणि दुसरी स्टोनियर व हेग यांची व्याख्या आपण पाहिली. प्राध्यापक बेनहॅम असं म्हणतात की एखाद्या विशिष्ट कालावधीत विशिष्ट वस्तूचे विशिष्ट किमतीला किती नग खरेदी केले जातील हे सांगणे म्हणजे मागणी होय. आणि स्टोनियर व हेग असं म्हणतात की वस्तू व सेवा केवळ खरेदी करून चालत नाही. त्यांचं असं मत आहे की वस्तू व सेवा स्टोनियर व हेग यांची अशी व्याख्या आहे. ते असं म्हणतात की डिमांड इन इकॉनॉमिक्स मीन्स बॅक्ड अप बाय इनफ मनी टू पे फॉर द गुड्स डिमांडेड. वस्तू व सेवा खरेदी करण्यासाठी पैसे पुरेसे उपलब्ध असणे म्हणजे मागणी होय. वस्तू व सेवा खरेदी करण्याच्या इच्छेला पैशाचे पुरेसे पाठबळ जेव्हा असते तेव्हा त्याला मागणी असे म्हणतात. यावरून हे स्पष्ट झालं दोन व्याख्यावरून की इच्छा आणि मागणी याच्यात फरक आहे. मागणी ही संकल्पना प्रत्यक्षात येण्यासाठी वस्तू व सेवा खरेदी करण्याची केवळ इच्छा असून भागत नाही. इच्छा तर पाहिजेच, पण ती इच्छा पूर्ण करण्यासाठी जवळ पैसे पाहिजेत. खरेदी शक्ती पाहिजे म्हणजे पैसे पाहिजेत. आणि नुसते पैसे असूनही चालत नाही, तर त्या पैसे खर्च करण्याची व्यक्तीची तयारी असली पाहिजे. समाजात अनेक व्यक्ती जवळ पैसे आहेत पण ते कंजूष आहेत. मग त्यांच्या इच्छेला मागणी असं म्हणता येत नाही. आणि म्हणून मागणी ही संकल्पना पूर्ण होण्याच्या प्रमुख अटी तीन आहेत. वस्तू सेवा खरेदी करण्याची तीव्र इच्छा, सिव्हिअर विलिंगनेस. दुसरं असं की इच्छापूर्तीसाठी आवश्यक असणारे पैशाचे पाठबळ, सफिशियंट मनी हॅविंग द कस्टमर. आणि तिसरं आहे पैसे खर्च करण्याची तयारी, विलिंगनेस टू एक्सपेंडिचर ऑफ मनी. जेव्हा तीन अटी when these three conditions shall fulfill, there will be demand. ते मागणी निर्माण होण्यासाठी या तीन अटींची पूर्तता होणे आवश्यक आहे. त्यामुळे त्याला अर्थशास्त्रात मागणी असे म्हणतात. व्यवहारात मागणी हा शब्द नेहमी वापरला जातो. आणि म्हणून नेमकं अर्थशास्त्रात मागणी म्हणजे काय हे आपण सूक्ष्म अर्थानं पाहिलेलं आहे. तेव्हा यानंतरच्या तासाला आपण मागणीवर परिणाम घडवून आणणारे जे इतर घटक आहेत ते घटक आपण नंतरच्या काळात मागणीचे प्रकार, मागणीवर परिणाम घडवून आणणारे घटक, टाइप्स ऑफ डिमांड अँड द फॅक्टर्स विच इन्फ्लुएन्सिंग टू डिमांड, हे घटक आपण या नंतरच्या तासाला पाहणार आहोत. धन्यवाद.